कोणत्याही धर्मातील व्यक्ती जेव्हा प्रार्थना करते तेव्हा ती मनापासून आणि स्वेच्छेने केली जाते। मात्र याला जेव्हा कायद्याची जोड दिली जाते तेव्हा काही प्रमाणात बंधनं येतात आणि असंच काहीसं पाऊल मलेशियामधील एका राज्याने उचललंय। पाहुयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। शुक्रवारच्या नमाज अदावर कायद्याची तलवार। नमाज अदा न केल्यास थेट तुरुंगवास। मलेशियात मुस्लिम समाजासाठी नवा नियम। हे आहे मलेशियातील टेरेंगानू राज्य। मुस्लिम बहुल असलेल्या या राज्याची सुमारे 12 लाख इतकी लोकसंख्या। तर 2022 मध्ये या राज्यातील सर्व 32 जागांवर पॅन इस्लामिक पार्टी निवडून आली। त्यामुळे या राज्यात विरोधी पक्षच नाहीये। मात्र आता टेरेंगानू हे राज्य त्यांनी काढलेल्या एका फतव्यामुळे जगभरात चर्चेला आलंय। हा फतवा आहे जुम्माच्या म्हणजेच शुक्रवारच्या नमाजाला न जाणाऱ्या मुस्लिम पुरुषांना आता तुरुंगवास भोगावा लागणार आहे। शुक्रवारची नमाज केवळ धार्मिक परंपरा नाही तर इस्लामी आज्ञांचं पालन आहे आणि हा कायदा लोकांना याची आठवण करून देईल असे टेरेंगानूचे शरिया प्रकरणातील मंत्री मोहम्मद खलील अब्दुल हादी यांनी म्हटलंय। या फतव्यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटतायत। भारतातून देखील या फतव्यावर प्रतिक्रिया समोर आल्या। शुक्रवारची नमाज आता केली नाही म्हणून पॅन इस्लामिक पार्टीने तिथं फतवा काढला की त्याला शिक्षा देण्यात येईल। वास्तविक धर्मामध्ये कोणतीही बळजबरी नाही। भारतीय समाज, भारतीय मुस्लिम समाज अशा कोणत्याही फतव्याचा समर्थन करत नाही। अशा फतव्याचा आम्ही निषेधच करतो। मलेशियामध्ये दुहेरी कायदेशीर व्यवस्था आहे। एकीकडे नागरी कायदा आणि दुसरीकडे शरिया कायदा, जो फक्त मुस्लिम समाजाला लागू होतो। शरियाच्या या नव्या कायद्यानुसार जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीने वारंवार शुक्रवारची नमाज चुकवली तर त्याला 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 3000 रिंगीट म्हणजेच अंदाजे 61,780 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। हा कायदा फक्त मलेशियातील टेरेंगानू राज्यात लागू केला गेलाय। खरं तर याआधी सलग 3 शुक्रवारी नमाज अदा न करणाऱ्यांनाच शिक्षा भोगावी लागत होती। मात्र आता 1 शुक्रवारी जरी नमाज अदा केली नाही तरी ही शिक्षा होणार आहे आणि ती सुद्धा गंभीर स्वरूपाची। आज जगातील अनेक भाग स्वातंत्र्याची कास धरतात। श्रद्धा आणि स्वातंत्र्य हे दोन्ही घटक एकत्रित आले की समाजाचा विकास होतो। मात्र टेरेंगानूचा हा निर्णय समाजासाठी शिस्त आणेल का मग फूट पाडेल, हा असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।